नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं अभ्यास हाच मंत्र या यूट्यूब चॅनलवरती। तर आज आपण ज्या सेकंड फेजसाठी जाहिराती येत आहे त्यावरती त्याबद्दल माहिती करून घेणार आहोत। तर बघा, इथे नमूद केल्याप्रमाणे पिंपरी चिंचवड महानगरपालिका जी पिंपरी चिंचवडची जी महानगरपालिका आहे ती फर्स्ट फेजमध्ये आली नव्हती पहा। तर त्या लवकर बंद करून दिला होता, त्यामुळे काही नपा मनपाच्या ह्या जागा आल्या नव्हत्या। तर त्यापैकीच बघा, तर पिंपरी चिंचवड महानगरपालिका जी आहे तर त्यांची एकूण किती होती पदे, एकूण 315 पदे ही मंजूर होती, पण त्यापैकी 184 पदेही येणार आहेत। तर चला बघू आपण, तर त्यामध्ये कोणकोणती पदे इन्क्लूड आहेत बघा। तर इथे दिलेलं आहे बघा, तर वरती पदाचे नाव, शिक्षक, भरतीचे प्रमाण, सरळ सेवा, एकूण मंजूर पदांचे 100%, सरळ सेवेच्या कोट्यातील 315 पदांचे आरक्षण पुढील प्रमाणे, दिनांक 28/2/2023 अखेरचा गोषवारा आहे। तर अनुसूचित जातींच्यासाठी बघा 41 पदे होती, तर त्यापैकी कार्यरत ही 17 आहेत। मग रिक्त किती आहेत, तर 24 पदे ही अनुसूचित जातींसाठी रिक्त आहेत। तर त्याचप्रमाणे अनुसूचित जमातींसाठी 11, विजा अ साठी 1, भज ब साठी 4, भज क साठी 6 आणि भज ड साठी +1। त्याचप्रमाणे विमा प्र साठी 1 +1चा अर्थ काय, तर अतिरिक्त असणार बहुतेक इथं भज ड। त्याचप्रमाणे इतर मागासवर्गीयासाठी 32, अराखीव 106 आणि एकूण 100, म्हणजेच एकूण किती जागा भरायच्या आहेत, तर एकूण 184 या जागा भरायचे आहेत। तर बघा, तर भरतीचं वर्ष 1/3/2023 ते 31/12/2023। तर बघा, इथे पहिल्या, दुसऱ्या, तिसऱ्या व चौथ्या भरती वर्षातील एकूण भरती वेतनाची पदे प्लस 5व्या भरती वर्षातील भराव्याची पदे बरोबर 184 पदे ही रिक्त आहेत। तर एकूण भरायची पदे ही 184 आहेत। तर अनुसूचित जातींचे 24, अनुसूचित जमाती 11, विजा अ 1, भज ब 4, भज क 6, भज ड +1 आहे बघा। तर विमा प्र 1, त्यानंतर इतर मागासवर्गीयांच्या 32, EWSच्या 18, अराखीव 28 आणि एकूण 184 पदं या सेकंड फेजला पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या ह्या येणार आहेत। तर पुढे पाहू, त्याचप्रमाणे स्वामी शिक्षण संस्था जी कोल्हापूर येथील स्वामी शिक्षण संस्था आहे, तर ते फर्स्ट फेजमध्ये आली नव्हती, कारण की टॅब म्हणजे लवकर बंद करण्यात आला होता, त्यामुळे काही संस्था या शिक्षण खाजगी संस्था या आल्या नव्हत्या। पण स्वामी ही संस्था विदाऊटला येणार आहेत, म्हणजे स्वामी या संस्थेच्या जागा या एकास एक या प्रमाणातच येतात। तर इथं पाहू आपण काय आहे, तर आमच्या संस्थेच्या माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमध्ये सध्या एकूण 536 पदे ही रिक्त असून प्राथमिक शाळांच्यामध्ये 21 पदे ही रिक्त आहेत। तर बघा, तर स्वामीच्या 536 पदे ही रिक्त असून प्राथमिकचे किती पदे आहेत, तर 221 पदे ही रिक्त आहेत। तर स्वामी शिक्षण संस्थाची प्राथमिक पदे ही 21 आणि 536 पदे ही 536 पदांच्यापैकीच फक्त प्राथमिकच्या 21 पदे ही रिक्त आहेत। रिक्त पदांच्यामुळे शैक्षणिक कामावरती ताण पडत असल्याने त्यामुळे विद्यार्थ्यांचे अध्यापन सुलभ व्हावे यासाठी रिक्त पदे भरणे जरुरीचे आहे। सदरची पदे एकास एक विनामुलाखत पवित्र प्रणालीद्वारे भरण्यास परवानगी मिळावी व त्यासाठी पवित्र प्रणालीची सुविधा उपलब्ध करून द्यावी ही विनंती। मग अशा प्रकारचं त्यांनी पत्र पाठवलेलं आहे बघा, स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था यांच्यातर्फे। तर त्यांच्या इथं 536 पदे ही रिक्त आहेत। तर त्यापैकी प्राथमिकच्या ह्या 21 पदे, म्हणजे खूप कमी आहेत 1 ते 5 वर्गाच्या, म्हणजेच असं म्हणता येईल की 1 ते 5च्या जागा ह्या स्वामीला फक्त 21 आहेत आणि उरलेल्या ह्या 6 ते 12च्या असणार आहे। आणि जास्त करून स्वामी शिक्षण संस्थेचे 1 ते 5ची म्हणजे शाळा कमीच असतात, त्या मानाने रयतल्या ह्या जागा असतात। सर्वात जास्त जागा या रयत शिक्षण संस्थेला असतात, त्यानंतर स्वामीच्या असतात। तर बघा, झेडपी म्हणजे 1 ते 5साठी जे आहेत त्यांना 21च जागा आहेत, उरलेल्या या 6 ते 12 वर्गासाठी असतील। तर चला, तर आज आपण अशा सेकंड फेजला येणाऱ्या काही झेडपी त्याचप्रमाणे ज्या संस्था आहेत त्यांच्याबद्दल माहिती घेतली। अशाच प्रकारच्या शिक्षक भरतीविषयी नवनवीन माहितींसाठी चॅनलवर नवीन असाल तर लाईक, शेअर्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।